स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे आम्ही संविधानासाठी स्वागत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या तारीखचा आश्रयदाता संत मायकल यांचा सण साजरा करण्यासाठी एकत्र उल्हासाने आणि आनंदाने जमलेलो आहोत. आपला आश्रयदाता त्याच्या मध्यस्थीची अनुभव आपण सर्वांनी आपल्या कुटुंबाने घेतलेला आहे. मायकल म्हणजे देवासारखा कोण, देवासारखा कोण हा विश्वासाचा रक्षक बनतो, आशेचा संदेशवाहक बनतो आणि उपासनेचा आदर्श बनतो, जो आपल्या मिशनमध्ये, जो आपल्या आचरणामध्ये एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखा उभा असतो. त्या संत मायकलकडे आज आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, गरजूंसाठी प्रार्थना करूया की संत मायकलसारखे आपण सुद्धा देवाच्या राज्यासाठी नेहमी सैतानाला विरोध करून, अंधाराला विरोध करून आपलं आचरण चांगल्या अर्थपूर्ण जीवनाने जगावं म्हणून. आणि बऱ्याच वेळा आपण सुद्धा कधी कधी सैतानाच्या सैन्यामध्ये भाग घेतो, कधी चुकतो. आपल्या पापांद्वारे, आपल्या चुकीमुळे आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान सर्व
करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे देवो. Amen.
आपल्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्वसमर्थ बाप्पा, दूतांना व लोकांना त्यांच्या कार्यात तू मार्गदर्शन करतोस. स्वर्गामध्ये तुझी सदैव सेवा करणाऱ्या दूतांकडून या पृथ्वीवरील सर्व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काही जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. स्वर्गात युद्ध सुरू झाले. मायकल आणि त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर आणि त्याचे दूत लढले. तरी त्याचे काही झाले नाही आणि स्वर्गात त्याचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठगवणारा जो दियाबल आणि सैतान म्हटलेला आहे तो जुनाच साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला आणि त्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारक, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकारही प्रकट झाले आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरण्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून सर्वांनो आणि त्यात राहणाऱ्यांना उल्हास करा. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू देवदूतांसमक्ष मी तुझी स्तोत्रे गाईन. प्रभू मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन. देवदूतांसमक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन. प्रतिसाद. तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्तेमुळे मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करेन. कारण तू आपल्या संपूर्ण नामापेक्षा आपल्या वचनाची थोरवे वाढविली आहेस. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिलीस तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त झाले. प्रतिसाद. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडाची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील. परमेश्वराची महिमा किती थोर आहे. प्रतिसाद. पौलाचे करंतिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. करीत येथील देवाच्या मंडळीस ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या आणि पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याचा आणि आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला मी पौल आणि आपला बंधू सोस्थेनेस याच्याकडून देवाचे व आपला पिता प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असेल. प्रभूचा शब्द. जय घोष.
बोल, तुझा दास ऐकत आहे. सार्वकालिक जीवनाची वचने आपणा जवळ आहेत. प्रभु तुम्हा बरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. नथानेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या काही कपट नाही. नथानेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. नथानेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू श्रद्धा ठेवतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्यावर उतरताना तुम्ही पहा. प्रभूचे हे शुभवर्तमान. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत मायकलचा उल्लेख झालेला आहे आणि त्यांनी जी भूमिका बजावली ते आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु संत मायकलची मध्यस्थी फक्त बायबलमध्येच मर्यादित नाही, तर ख्रिस्त सभेच्या इतिहासात आणि वास्तविक जगामध्ये आहे. हे असे भरपूर अनुभव आहेत. त्याच्यातले 2 अनुभव मी तुम्हाला सांगतो. 5व्या शतकामध्ये अटिला हंस या नावाच्या महान राजाला रोमवरती आक्रमण करायचं होतं आणि त्याची पूर्वतयारी झालेली देखील. जेव्हा पोप लिओ पहिले यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा ते अटिला हंसला भेटायला गेले आणि जेव्हा अटिला हंस आणि पोपची भेट झाली, पोप लिओ पहिले त्यांची भेट झाली, तेव्हा या अटिला हंसने माघार घेतली आणि आक्रमण करण्याचा निर्णय बदलला आणि रोम बचावले. आणि नंतर अटिलाने सांगितलं की मी पोप बरोबर 2 दूत ज्यांच्याकडे ज्वालामयी तलवार होत्या त्यांना पाहिलं आणि मी घाबरलो आणि मी माघार घेतली आणि रोमवरती आक्रमण केलं नाही. आणि पारंपरिकरित्या असा विश्वास आहे की एक देवदूत संत मायकल त्याच्या हातात तलवार घेऊन उभा होता. दुसरं म्हणजे 6व्या शतकामध्ये ग्रेगरी पोप जेव्हा प्लेगने रोमला फार ग्रस्त केलं होतं आणि फार म्हणजे फार प्लेग पसरलेला, तेव्हा पोप ग्रेगरी महान यांनी प्रार्थनेची मिरवणूक रोममध्ये काढली. आणि प्रार्थनेची मिरवणूक जेव्हा हेट्रेनच्या समाधीजवळ पोहोचली तेव्हा पोपने समाधीवरती मायकल, संत मायकल, दूत मायकल यांची तलवार हातातली तो मेहनत घालताना त्यांनी बघितली आणि जणू काही पोपला संदेश दिला की हा प्लेग आता संपणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये प्लेग संपला. हे फक्त 2 उदाहरणे तुम्हाला अशासाठी देतो की इतिहासामध्ये एक डॉक्युमेंटेड असे उदाहरणे आहेत जिकडे संत मायकलची मध्यस्थी लाभलेली आहे. या उदाहरणाची आपल्याला गरज नाही, कारण तुमचा आश्रयदाता, आपल्या कारीचा आश्रयदाता संत मायकल ज्याच्याकडे मध्यस्थीने आपण प्रार्थना करतो, तुम्ही नक्कीच तुमच्या वास्तवात, तुमच्या जीवनामध्ये त्याची मध्यस्थी नक्कीच अनुभवली असेल. तुमच्या कुटुंबामध्ये असो, तुमच्या घरामध्ये असो किंवा तुमच्या जीवनामध्ये. संत मायकल म्हणजे विश्वासाचा रक्षक. जेव्हा जेव्हा देवाच्या राज्यावरती, ख्रिस्त सभेवरती संकट येतात तेव्हा संत मायकल विश्वासाचा रक्षण करण्यासाठी उभा असतो. संत मायकल जसं प्लेगचा नायनाट केला त्याच्या मध्यस्थीच्या द्वारे, तसा संत मायकल हा आशेचा संदेशवाहक आहे. जेव्हा आपल्यावर देखील संकट येतात किंवा आजार येतात तेव्हा आपल्याला माहित आहे आपल्यासाठी आशेचा संदेशवाहक कोणीतरी आहे जो सांगतो वाईटाला अंत आहे. वाईटाकडे किंवा सैतानाकडे शेवटचा शब्द कधीच राहणार नाही. अखेरचा शब्द देवाचा असणार.
देवशब्दावरती विश्वास ठेवा, सैतानी शक्तीवरती विश्वास ठेवू नका. हा आशेचा संदेश वाहक संत मायकल आपल्याला सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आशा मिळते की आपल्या संघर्षात आपण एकटे नाही. देव आहे आणि देव त्याचे देवदूत आपल्या संघर्षामध्ये आपल्यासाठी लढाई करण्यासाठी पाठवत आहे. म्हणून संत मायकल आशेचा संदेश वाहक आहे. विचार करा, जग पहा. आणि आता आपण जेव्हा जगामध्ये काय घडतं, जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला वाटते जग एक लढाईचं, युद्धाचं रणांगण झालेलं आहे. तलवार खाली आता नसतील, परंतु बॉम्ब आणि शस्त्रास्त्रे आलेले आहेत. न्यूक्लिअर बार आणि बॉम्ब सगळीकडे आलेले आहेत. राष्ट्रामध्ये युद्ध चाललेले आहेत. सत्तेसाठी, सामर्थ्यासाठी, स्वार्थासाठी अनेक युद्ध चाललेले आहेत. आणि या रणांगणावरती शेवटी आपल्याला समजतं की प्रकाश आणि अंधाराची झुंज लागलेली आहे. आशा आणि नैराश्य झगडत आहे. आनंद आणि दुःख एकमेकांबरोबर झगडत आहे. क्षमा आणि राग यांच्यामध्ये वादविवाद झालेला आहे. इतकंच नाही, न्याय आणि अन्याय याच्यामध्ये संघर्ष चाललेला आहे. आणि सत्य आणि असत्यामध्ये जी लढाई चाललेली आहे ती बघून कधी कधी आपण घाबरतो, दचकतो की आपल्या पुढच्या जनरेशनचं, पुढच्या पिढीचं होणार तरी काय. या सत्यासाठी, या न्यायासाठी झटताना ते कशा पुरणार भीती वाटते. आणि आपल्याला वाटते रणांगण बाहेर आहे. विचार करा, 2 मिनिटे शांत राहा. आज संत मायकल तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती येतो, तुमच्या दरवाजाची बेल वाजवतो आणि तुम्ही दरवाजा उघडता. तुम्ही स्वतः दरवाजा उघडता. तुम्ही त्याला ओळखत नाही. तुम्ही विचारता, तू कोण? आणि तो उत्तर देतो, देवासारखा कोण? आणि तुम्ही रागावता, तू कोण? आणि तो सांगतो, देवासारखा कोण? आणि तुम्ही अजून रागावून सांगता, तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे? तो सांगतो, मला माहित नाही तुम्ही कोण आहात, पण तुम्ही देवासारखा कोण? मग तुमचं मीपणा अजून जागृत होतो आणि तुम्ही म्हणता, तुम्ही मला ओळखलं नाही का? कोण आहेस तू? संत मायकलचा अर्थ देवासारखा कोण. आणि संत मायकल जेव्हा तुमच्या दरवाजाच्या, कुटुंबाच्या उंबरठ्यावरती उभा राहील तेव्हा तो तुम्हाला सांगेल की रणांगण फक्त जगामध्ये नाही, रणांगण तुमच्या घराच्या भिंतीमध्ये आहे, तुमच्या कुटुंबामध्ये आहे. रणांगण हे तुमच्या हृदयाच्या उंबरठ्यावर उभं राहून सांगेल तुमच्या हृदयामध्ये आहे. जे तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जे लढाई, संघर्ष, आध्यात्मिक संघर्ष असो किंवा मानसिक संघर्ष असो किंवा भावनिक संघर्ष असो किंवा शारीरिक संघर्ष असो, आजाराशी झुंज असो, काही असो, तो संघर्ष फक्त बाहेर जगामध्ये नाही. तो संघर्ष या 2 भिंतीच्या मध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, घरामध्ये आहे. आणि सर्वात प्रथम संघर्षाला सुरुवात होते जेव्हा आपण विचारतो, मी कोण आहे तुम्हाला माहीत नाही का? मीपणा जेव्हा येतो तेव्हा खऱ्या सैतानाचे जे अस्त्र असतात त्याचा जो सापळा असतो तो रचला जातो. मीपणाचा सापळा. आणि तेव्हा संत मायकल सांगतो, मी कोण? देवासारखा कोण? तर मीपणा कमी करून देवपणा आपण जर घेतला तर आपल्यातील माणुसकी जागृत होईल. मग आपण सत्याने बोलू, न्यायासाठी लढू आणि राग नाही तर क्षमेने एकमेकांना समजून घेऊ. आणि हेच आज आपल्याला संत मायकल संदेश देत आहे. संत मायकल जर तुमच्या घरात किंवा तुमच्या हृदयात आला तर तो संत मायकल दूत म्हणून नाही येणार, तर तो एक आरसा म्हणून. फक्त तो स्वर्गातील व्यक्तिमत्व नाही, तर तो एक आरसा घेऊन येतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही कोण आहात? देवपणा वाढवा. आणि देवासारखा कोण असं जर बोलला तर तुम्ही नम्र व्हाल. कारण तुम्हाला समजेल शेवटी देव 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 देवाला कोणीच नष्ट करणार नाही. आणि शेवटी देवाचा शब्द जन्मभर राहील आणि शेवटपर्यंत राहील. सैतान कितीही स्ट्रॉंग असो, कितीही धैर्यवान असो, त्याचा टिकाव देवापुढे लागणार नाही. हे झालं वचन. आणि संत मायकलचा तुम्हाला मग संदेश सुद्धा येईल. तो जेव्हा तुमच्या घरी येईल तेव्हा पहिलं म्हणजे सांगेल, भीतीचे राज्य या कुटुंबात आणि तुमच्या हृदयात येऊन देऊ नका. कदाचित तुम्हाला भविष्य काय जेव्हा बघता तेव्हा चिंता असतील, चिंता विवंचना असतील, काळजी असेल, तसं होणार. किंवा भूतकाळ बघतात कदाचित अपराधीपणा असेल की मी हे केलेलं आहे, मी ते केलेलं आहे, अपराधीपणा असेल. किंवा वर्तमान काळामध्ये आता
कदाचित मीपणाचा अहंकार असेल, कदाचित स्वार्थ असेल, कदाचित मोह असतील, माया असतील, लोभ असतील, राग असेल, अक्षमा असेल, तर ते सर्व बघून भीतीचे राज्य तुमच्या घरात, तुमच्या हृदयात आणू नका. कारण देव आहे. प्रार्थना करा, देवदूतांची मध्यस्थीची आठवण करा आणि देवासारखे देव पण जरा तुम्ही अकस्मात करा, म्हणजे भीती नष्ट होईल. भीतीचे राज्य करा आणि प्रेमाचे राज्य तुमच्या अंतःकरणात आणि कुटुंबामध्ये तुम्ही पसरवायला सुरुवात करा. आणि दुसरी गोष्ट संत मायकेल तुम्हाला सांगेल, अंधाराला विरोध करा. अंधाराला विरोध करा. दैनंदिन निवडीमध्ये नैतिक निवड असो, तुमच्या कामाच्या ठिकाणी निवड असो, कुटुंबासाठी जे निवड करतील त्या निवडी स्वतःच्या स्वार्थासाठी करू नका, स्वतःच्या सोयीसाठी करू नका, तर देवाच्या राज्यासाठी करा. देवाच्या राज्याचा गौरव करण्यासाठी करा. ते तुमचं पाचारण आहे. आणि म्हणून संत मायकेल आपल्याला आपले ख्रिस्ती पाचारण हे मिशन कसं जगायचं त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो. तो सांगतो, दुःखाला किंवा जे संकट येतात त्याला विरोध करा, अंधाराला विरोध करा, अंधाराला घाबरू नका. तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनाची साक्ष द्या. हा झाला दुसरा संदेश. पहिला म्हणजे भीतीचे राज्य आणून देऊ नका, अंधाराला विरोध करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवराज्याचं संरक्षण करा, परंतु देवराज्याचे संरक्षण करण्या अगोदर स्वतःच्या कुटुंबाचे, स्वतःच्या आत्म्याचे, स्वतःच्या हृदयाचे संरक्षण करा. या जगामध्ये अनेक मोह आहे. आज आपल्याकडे डिजिटल वर्ल्ड आहे, आज आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, भरपूर टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, परंतु अजगर सुद्धा वाढलेले आहेत. हे जे अजगर आहेत, जे अजगर आपल्याला मोहात पाडतात, लोभात पाडतात, रागामध्ये ठेवतात किंवा सैतानी राज्य पसरवण्यासाठी आपली मदत घेतात, तेव्हा संत मायकेल आपल्याला सांगतो, तुमच्या हृदयाचे रक्षण करा, तुमच्या आत्म्याचे संरक्षण करा. हे माणसाचं सर्व जग कमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर तुला काय लाभ होणार, हे आपल्याला संत मायकेल आठवण करून देत आहे. आणि इतकंच नाही तर शेवटी आपल्याला संत मायकेल सांगतो, तुम्ही एकटे नाही. अंधाराला विरोध करणार, भीतीला दूर करणार किंवा हृदयाचे किंवा आत्म्याचे संरक्षण करणार तुम्ही एकटे नाहीत, तर तुमच्यासाठी देव लढणार. आणि देव लढण्यासाठी तुमच्यासाठी संतांची आणि देवदूतांची मध्यस्थी पाठवणार. ते तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही एकटे नाही, भिवू नका, घाबरू नका. आणि शेवटी या सणाच्या दिवशी माझा संदेश हाच आहे, तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन जगत असताना संत मायकेल सारखे व्हा. संत मायकेल सारखे व्हा, जेणेकरून आपण देखील एक देवदूत कोणासाठी, कदाचित पत्नीसाठी, कदाचित पतीसाठी, कदाचित मुलासाठी, मुलीसाठी, सुनेसाठी किंवा भावासाठी, बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी, समाजासाठी, देशासाठी एक देवदूत व्हा. काहीतरी करा जीवनामध्ये, ज्यामुळे जीवन सार्थी आहे, ज्यामुळे तुम्हाला मनामध्ये रात्री झोपताना आणि जीवनाच्या अंताच्या वेळेला एक समाधान लाभेल, मन संतुष्ट असेल की मी माझ्या जीवनात माझ्या उणिवा होत्या, पाप होती, तरी सुद्धा मी एक देवदूतासारखं होण्याचा प्रयत्न केला. तो माझा संदेश तुम्ही सुद्धा, मी सुद्धा देवदूतासारखं व्हा, मायकेल सारखं व्हा. संत मायकेलचं उदाहरणाचं आपण अवलंबन करूया, अनुकरण करूया. आणि दुसरं म्हणजे इतरांमध्ये सुद्धा संत मायकेलला शोधा. इतरांमध्ये संत मायकेलला शोधा. कधी कधी आपण गृहीत धरतो, कुटुंबात एकत्र राहतो, पती पत्नी किंवा आई वडील, आपण सहज एकमेकांना गृहीत धरतो. कधी थँक्यू बद्दल बोलत नाही, कदाचित आपण अपेक्षा पण नाही करत. पण कधी कधी संत मायकेल जो आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आहे, त्यांच्यामध्ये ओळखा, जरा प्रोत्साहन द्या, उत्तेजन द्या, प्रेमाने बोला आणि प्रेमाने सांगा, वा तुझे ते चांगलं केलं. ते काही जण पॅरिशमध्ये मदत करतात, काही जण समाजासाठी मदत करतात, कार्य करतात, काही जण नर्स म्हणून कार्य करतात, व्यवसायाद्वारे आपलं पाचारण जगतात. प्लीज करून, कृपया करून दुसऱ्यामध्ये संत मायकेलला शोधा. क्लास माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे की आपण संत मायकेल सारखे थोडंसं व्हावे आपल्या जीवनामध्ये आणि इतरांमध्ये आपल्याला संत मायकेल दिसावा. म्हणून हे जे जग आहे, जे रणांगण आहे, ते कदाचित रागाऐवजी प्रेमाने भरेल, बॉम्ब ऐवजी देवाच्या दयेने आणि कृपेचे रागे पसरेल, ज्याच्यामध्ये आपला देखील सेवाचा वाटा असेल.
विषय श्रद्धा प्रकट आहे. कृपया उभे राहा. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा आपल्या प्रार्थना श्रद्धावंदन प्रार्थना परमेश्वर चरणी मांडल्या. प्रतिसाद. हे प्रभो आम्हावर दया कर. आपले पोप लिओ, येशू संघीय जनरल फादर ऑर्थरो सोसा, बिशप थॉमस, येशू संघीय प्रोविन्शियल फादर आणि बरेरा, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना प्रभूचे कार्य पुढे नेण्यासाठी चांगले आरोग्य लाभावे, तसेच परमेश्वराचा वर्धस्थ नेहमीच त्यांच्या पाठीशी असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. आपल्या चर्चमध्ये व इतर ठिकाणी कार्यरत असलेले सर्व येशू संघीय धर्मगुरू व धर्मबंधूसाठी प्रार्थना करूया. त्यांच्या कार्यावर परमेश्वराचे आशीर्वाद असावा, तसेच जे येशू संघीय देवाघरी निघून गेले आहेत त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. सर्व बालकांचे व युवा पिढीचे आजार, दुष्ट प्रवृत्ती व वाईट संगतीपासून रक्षण व्हावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनून ते चांगले ख्रिस्ती नागरिक बनावे, तसेच ख्रिस्ताच्या मळ्यात काम करण्यासाठी युवा पिढीला पाचारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रतिसाद. कुटुंबवस्थ घट्ट टिकून राहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात प्रेमाचे, सौख्याचे व शांतीचे वातावरण नेहमीच असावे. कुटुंबातील आजारी व वृद्ध लोकांची आपण मायेने, आपुलकीने काळजी घ्यावी, यासाठी प्रभूची कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला पॅरिसचा आश्रयदाता संत मायकल याची सण आपण साजरा करीत आहोत. द्वेष, मत्सर, राग, अनिष्ट रूढी, प्रवृत्ती यांचा नाश होऊन सर्व वाईट गोष्टींपासून, आजार व विघ्न यापासून आपल्या प्रत्येकाचे रक्षण व्हावे म्हणून संत मायकलच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या ज्या प्रार्थना मांडलेल्या आहेत आणि ज्या आमच्या हृदयामध्ये आहेत त्या तू आम्हावर दया करून तुझ्या इच्छेनुसार ऐकून घे. ही प्रार्थना आमच्या ख्रिस्तामध्ये करतो.
सहाय्याने आमचा मिसाबली तुझ्या स्वर्गीय भेटीवर ने. हा बळी तुला प्रसन्न करू व आमच्या कारणासाठी सहाय्यक करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपण परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्ररित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. कारण तुझ्या एकनिष्ठ दूतांचा व महादूतांचा सन्मान म्हणजे तुझाच सन्मान आहे. तूच त्यांचा निर्माता आहेस. साऱ्या सृष्टीला सामावून उरणारा तुझा चांगुलपणा व तुझी श्रेष्ठता दूतांच्या स्वरूपात प्रकट झाली आहे. दूतांचे प्रचंड सैन्य तुझ्या वैभवात आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आनंदाचा अनुभव घेते. तुझी आराधना करते व तुझे गुणगान गाते. त्यांच्याबरोबर आम्ही आता तुझे गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तुझं आहेस. की त्याने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर तव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करीतो आणि तुझे हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरत तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर
आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण कृतीचा पूर्ण विश्वास करू. जे आमच्या अन्य बंधवांनी भूताचे आशेने महान विवेक आहेत आणि तुझे दयाळू संबंध मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण कर. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता कुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ, आजचे संत मायकल, पूज्य प्रेषित आणि युगाने ज्या संतांनी संतोष केले आहे यांच्या बरोबर आम्ही शाश्वत दिनाचे सहवारात व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण येशूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गातले पृथ्वीवर तुझे नाम आहे. आमची गरज आम्हाला लागेल, जसे आमच्या घराची माफी कर, तशी तू आमच्या घराची क्षमा कर आणि आम्हाला मान देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आमचे आणि आमच्या कुटुंबियांना सोडव असा मी विनंतो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांस म्हणाला, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैद्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती बंधन करू. हा प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला विचारत आहे की माझ्यासारखा कोण, याऐवजी देवासारखा कोण, हा प्रश्न विचारा. तुमच्या जीवनाद्वारे, पाचारणाद्वारे देवाचा गौरव करा, देवाचे राज्य स्थापित करा. त्या पोखराच्या बदलात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य.
लोकांच्या प्रार्थनाही या पवित्र भाकरीच्या कृपा सामर्थ्याने आम्ही सबळ झालो आहोत. दूतांच्या संरक्षणाखाली आम्ही सुरक्षित आहोत. आता मुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठवण्यात येत आहे. आज 2 पुस्तकांचा आणि मानवाचं पण प्रकाशन होत आहे. ही 2 पुस्तकं संत इग्नाती लोयालकर आपलं येशू संघाचं फाउंडर संस्थापक त्यांची आहेत. त्याने जे देवाचा आविष्कार त्याच्या जीवनामध्ये अनुभवला त्याच्यानंतर त्याला त्याच्या अनुयायांनी विनवणी केली की कृपा करून आमच्यासाठी जसं इतर संस्थापकांनी आमच्यासाठी करार देऊन ठेवलेला आहे तसंच तुम्ही देखील काहीतरी लिहावं किंवा आम्हाला सांगावं. त्या अनुषंगाने त्यांनी मग सांगण्याचं सुरुवात केली आणि त्या करार आणि साक्ष हे पुस्तक त्याच्यामध्ये आहे. टेस्टमेंट आणि टेस्टिमनी त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि त्याचबरोबर दुसरं जे पुस्तक आहे ते आध्यात्मिक साधना हे पुस्तक त्यांनी देवाचा आविष्कार देवाचा अनुभव घेतल्यानंतर काही टिप्पणी लिहिली की ज्याच्यामुळे दुसऱ्यांना मदत होईल आणि त्याचं रूपांतर रिट्रीटच्या सारख्या त्या पुस्तकामध्ये रूपांतर झालं. 30 दिवसांची ती रिट्रीट झाली. तर ते आहे आध्यात्मिक साधना. हे दोन्ही मराठीमध्ये पहिल्यांदाच आपण करीत आहोत आणि म्हणून मी फादर प्रोव्हिन्शियल अनिल परेरा यांना विनंती करतो की त्यांनी ह्या दोन्ही पुस्तकांचं आणि माणिकचं प्रकाशन करावं. आणि मी मोठ्या आनंदाने संत इग्नातीची आध्यात्मिक साधना जे त्याचे आध्यात्मिक अनुभव आहेत एक पुस्तक प्रकाशित करतो जे फादर विजय गोंसल्विसने मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. संत इग्नाती त्याच्या मुखातून त्याच्या स्वतःच्या जीवनाचे अनुभव त्यांनी सांगितलेले करार आणि साक्ष लोयोलाच्या इग्नातीचे संस्मरण याचे देखील भाषांतर फादर विजय गोंसल्विसने केलेलं आहे. ते मी प्रकाशित करीत आहे आणि तुमचं अतिप्रिय माणिक देखील नवीन इशू प्रकाशित करीत आहे. करार आणि साक्ष आणि संत इग्नातीची आध्यात्मिक साधना
ही पुस्तके पहिली भरपूर परदेशी भाषेत होती, स्पॅनिश, लॅटिन. नंतर जसं इंग्रजी पसरली, इंग्लिश भाषेत आली. आणि मी जेव्हा प्रोव्हिन्सला झालो तेव्हा मी आव्हान केलं प्रोव्हिन्समधील जेजुईटला की कोणीही भाषांतर केली आणि आपल्या मराठी साहित्यिकांसाठी फार उपयोगी पडतील, जेणेकरून लोक वाचतील आणि त्याद्वारे प्रार्थना करतील, मेडिटेशन करतील, साधना करतील आणि त्यांच्या जीवनासाठी त्याचा वापर करतील. आणि म्हणून मराठी लोकांसाठी कोणी मराठी भाषांतर केलं तर बरं होईल. आणि तेव्हा ते भाषांतर म्हणजे ते आव्हान फादर विजय गोन्साल्विस ते स्वीकारलं. हे त्यांचं 7वं की 8वं पुस्तक. तर फादर विजय गोन्साल्विसचे मी मुंबई प्रांतातर्फे आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन करतो आणि फार आभार मानतो. मुंबई प्रांतातर्फे तुम्हा सर्वांना, तुमच्या कुटुंबियांना हा सण, तुमचा आश्रयदाता संत मायकेल यांचा सण आनंदाचा, सुखाचा जावा, हीच आमची प्रार्थनामय सदिच्छा. तसेच एक प्रोव्हिन्शियल म्हणून मी तुमचे देखील अभिनंदन करतो. या नवीन चर्चमध्ये मी पहिल्यांदा दिसा करतो. मी भरपूर वेळ इकडे आलेलो आहे, परंतु हे चर्च मी बघितलेलं पण आहे. नवीन नूतनीकरण झाल्यानंतर फार बरं वाटते. प्रार्थनेसाठी एकदम योग्य असं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मी पॅरिश टीम आणि तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो, कारण तुमच्या अवताराने, उदारतेने, सहकार्याने, परिश्रमाने हे सर्व शक्य झालेलं आहे. त्याबद्दल मुंबई प्रांतातर्फे तुमच्या सर्वांचे, जे अगोदरचे मिसल आले, जे नंतरचे मिसल येतील, तुमच्या सर्वांचे, तुमच्या कुटुंबाचे आभार मानतो, अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. तसेच माणिकपूरचे लोक, तलासरीचं मिशन असो, मनोरचं मिशन असो, आशा गडुप्लाट सह हस्ते नेहमी मदत करतात. आमच्या म्हाताऱ्या फादरांसाठी वरिष्ठ फादर जे इन्फॉर्मरीत आहेत, जेव्हा जेव्हा आम्ही मदतीचा हात पुढे केलेला आहे तेव्हा तुम्ही आम्हाला कधीच नाराज करून पाठवलेलं नाही. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो, खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने. पैसे देता म्हणून नाही, परंतु ते आमचं कर्तव्य आहे म्हणून प्रार्थना करतो. सर्व सुखी राहा आणि आमच्या सर्वांसाठी प्रार्थना करा. थँक्यू. जी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ती दोन्ही पुस्तकं ऑफिसच्या बाहेरच्या बाजूला विक्रीसाठी उपलब्ध असतील. तिथे तुम्हाला त्याचं दर माहिती मिळेल. आपले प्रोव्हिन्शियल आपल्या सोबत आहेत. आपल्या सर्व पॅरिशनरच्या वतीने मी आमचे सुपिरियर फादर फ्लॉरेन्स यांना सांगतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. फादर विजय गोन्साल्विस यांचं सुद्धा अभिनंदन. पुष्कळशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत फादर प्रोव्हिन्सने सांगितल्याप्रमाणे. आणि आपला माणिक आपल्या सणाचा अंक प्रकाशित झालेला आहे. सर्व संपादन सहाय्य मंडळाचा मी मनापासून आभारी आहे. खूप हार्डवर्क आहे, खूप मेहनत संपादन मंडळाने घेतली आहे. त्या सर्वांचा मी फार ऋणी आहे आणि आभारी आहे.